नमस्कार. पॉलिटिकल पार्टीज किंवा राजकीय पक्ष हा लोकशाहीचा अविभाज्य भाग म्हणण्यापेक्षा न्यूक्लियस आहे असं आपण म्हणूया. म्हणजे राजकीय पक्षांची निर्मिती कशी होते आणि राजकीय पक्षांच्या वरती स्वामीजींनी खूप सुरेख लेख लिहिलेले आहेत. राजकीय पक्षांवरच नव्हे तर संघटनांवर लिहिलेले आहेत. राष्ट्रसंघावर लिहिलेलं आहे, काँग्रेसवर लिहिलेलं आहे, नक्षलवाद्यांवर लिहिलेलं आहे, कम्युनिस्टांवर लिहिलेलं आहे, शिवसेनेवर लेख लिहिलेले आहेत, भाजपवर लिहिलेलं आहे. तर स्वामीजींनी शक्ती रहस्य नावाच्या पुस्तकामध्ये त्यांची पक्षांबद्दल, राजकीय पक्षांबद्दल एक भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितलं होतं की मला सगळे पक्ष आवडतात. रिपब्लिकन पक्ष आवडतो, त्याची कारणं काय आहेत, की तो अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. अमुक पक्ष आवडतो, तो समतेसाठी लढणारा आहे, वगैरे वगैरे. त्यांनी प्रत्येकाची कारणं दिली होती. आणि खुद्द स्वामीजी 42च्या आंदोलनामध्ये होते. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना सेवा दिलेली आहे. कारण स्वामीजींचं कार्य हे पक्षाचे ते बहुतेक पक्षांना मान्य होतं. आता प्रॉब्लेम असा होतो याच्यामध्ये की बऱ्याचदा काय होतं राजकारणामध्ये विशेषतः की एक धारणा असते की मी थोडंसं ध्यान धारणा मंत्र याच्यावर बोलायला लागलो की माझ्या कम्युनिस्ट मित्रांना असं वाटतं की मी हिंदुत्ववादी आहे. त्याच्यानंतर मी समता विषमता ह्या विषयावर बोलायला लागलो की माझ्या हिंदुत्ववादी मित्रांना वाटतं की मी छुपा कम्युनिस्ट आहे. काँग्रेसच्या काळामध्ये विषमता वाढली आहे किंवा काँग्रेसमध्ये सर्व लोकांना न्याय मिळत नाही असं काही बोललो की काँग्रेसवाल्यांना वाटतं की हा कुठेतरी बीजेपीचा माणूस आहे. तर आमच्यासारख्या अभ्यास करणाऱ्या लोकांची एक पंचदशी होती की आम्ही निखळ अभ्यास, वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये निखळ अभ्यास करणाऱ्यांचा खूप महत्व आहे. म्हणजे आमचा उपयोग सगळ्यांनाच होतो. आता राजकीय पक्षांवर खूप प्रकारचे लोक अभ्यास करतात. अनेक तज्ज्ञ आहेत. एक लोकनीती म्हणून एक संस्था आहे, त्यांची एक नामांकित संस्था, त्यांची आकडेवारी, मतदार कोणाला मतदान करतात, जातीनिहाय, वस्तुनिष्ठ त्याचा अभ्यास, त्याच्यानंतर धर्माप्रमाणे काय होतं, म्हणजे ह्याच्यावर खूप ट्रेंड्स वगैरे अभ्यास करणारे खूप लोक आहेत. एक योगेंद्र आई यादव म्हणून बऱ्यापैकी वृत्तपत्रात त्यांचे लेख असतात. पत्रकार लोक खूप अभ्यास करणारे आहेत. तेव्हा राजकीय पक्षांचा समाजावर का परिणाम होतो आणि राजकीय पक्षांचं निवडणुकींचे संबंध ह्याच्यात इतकं विपुल लिखाण आहे आणि विपुल आकडेवारी आहे, निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे की त्याच्यावर भाष्य करणं हा काही माझा अधिकाराचा किंवा माझ्या कार्याचा भाग नाही. निव्वळ तत्वज्ञानाचा आणि राजकीय पक्षांचा संबंध काय हा माझा अभ्यासाचा विषय आहे. तर त्याच मर्यादेमध्ये मी आता काही गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे. आता राजकारण या विषयाबद्दल एक मजेशीर गोष्ट अशी आहे की बहुतेक मध्यमवर्गीयांचं राजकारण म्हणलं की त्यांना तिरस्कार वाटतो. उच्च मध्यमवर्गीय आणि हाय सोसायटीमध्ये पॉलिटिक्स म्हणजे काहीतरी डर्टी गेम वगैरे. पण खरं राजकारण हे प्रत्येक माणूस करत असतो. तुम्ही, मी, आपण सगळे. कुटुंबात राजकारण असतं, घरात असतं, जाती जातीमध्ये, आध्यात्मिक संस्थांमध्ये, म्हणजे सगळीकडे राजकारण असतं. शेवटी राजकारण म्हणजे काय, ती एक माणसाची एक वृत्ती आहे. आता निवडणुकीचं राजकारण, राजकीय पक्षांचं राजकारण वेगळं असतं. तिथे सत्ता मिळवायची असते, कुरघोडी करायची असते. परंतु ही एक माणसाची मूलभूत वृत्ती आहे, दुसऱ्याला डॉमिनेट करणं, नेतृत्व करणं. तर हा पण त्याचा एक मानवी मनाचा एक तो आविष्कार आहे असं आपण म्हणूया. तर त्याच्यामुळे पण आपल्याला राजकीय पक्षांचा अभ्यास का करायचा, तर राजकीय पक्षांचा अभ्यास आपल्या भविष्यावर, कारण ते जे निर्णय घेतात, ते जे आंदोलनं करतात, त्यांचे नेते जे विचार मांडतात, त्याचा आपल्या भविष्यावर परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा विचार करणं भाग आहे. आता एक उदासीनता आलेली आहे की राजकीय नेते सेन्सिबल राहिलेले नाही आहेत, ते जनतेचे प्रश्न नीट समजू शकत नाहीत, बदलत्या काळाप्रमाणे आपल्यात बदल आणत नाहीत, ह्याच्याप्रमाणे एक उदासीनता समाजामध्ये आलेली आहे. परंतु शेवटी निसर्गामध्ये काय होतं की पोकळी ही मान्य नसते निसर्गामध्ये. तर ती पोकळी कुठे ना कुठे भरली जाते, कुठली तरी नवीन मुवमेंट येते, कुठेतरी नवीन विषय येतो, नवीन लोक येतात आणि ते काम पुढे चालत राहतं. तर हे एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे राजकीय पक्ष एखादा जन्मला, एखादा संपला, एखादी निवडणूक तो हारला म्हणजे तो संपला, हे काही खरं नाही. हे खरं आहे की पक्ष संपतात पण पक्षाचे विचार संपत नाही जर ते मूलभूत काही तत्वज्ञान आधारित असतील तर. आता मी मला उदाहरण देतो, शेकापचं उदाहरण घ्या. 60-70च्या दशकामध्ये शेकाप हा एक स्ट्रॉंग पक्ष होता. ते बरेचसे नेते नंतर काँग्रेसमध्ये गेले. मग शेकाप संपला का, तर बघा तुम्ही सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख 9 वेळा आमदार झालेले आहेत आणि ह्यावेळेस पण ते होतील. रायगड जिल्ह्यातून बघा शेकाप बऱ्यापैकी सक्षम आहे. दुसरी गोष्ट, यावेळेस त्यांनी लोकसभेमध्ये
शेकाप आणि शिवसेनेने युती केली बघा, तिथे ते गजानन बाबर जिंकले. ते जिंकण्याचं कारण मुळात शेकाप आहे. कारण मतदारसंघाची अशी रचना झाली होती की त्यामुळे तो जो म्हणजे गजानन बाबर पूर्वी मला वाटतं आमदार राहिलेले त्यांचा हारले सुद्धा ते, पण यावेळेस ते खासदार झाले शिवसेनेचे. त्याचं कारण शेकापचं त्यांना मतदान झालं, म्हणजे घाटावरचे आणि घाटाच्या कालचे. तर हे एक बघा तुम्ही. दुसरं असं आहे की जिथे जिथे बघा पक्षांनी आंदोलनं केली लोकांच्यासाठी. आता राजकीय पक्ष करतात काय किंवा राजकीय पक्षांची रचना काय, हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय. महाराष्ट्रामध्ये चळवळी राजकीय पक्षांचा गेल्या 20 वर्षाचा बऱ्यापैकी माझा संबंध आलेला आहे. म्हणजे अगदी हिंदू महासभा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिवसेना, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, कम्युनिस्ट, इव्हन मुसलमानांच्या हितासाठी लढणारे पक्ष, बहुजन समाज पक्ष, अशा नेत्यांची कार्यकर्त्यांची माझा कुठे ना कुठेतरी या चळवळीशी वाचन, अभ्यास, चर्चा निमित्ताने मला परिचय झालेला आहे. तर थोडेफार ट्रेंड्स जे काही म्हणतो महाराष्ट्रातल्या लोकजीवनाचे, लोकांचे, ते मला थोडेफार कळले. असं मी दावा नाही करणार, पण मी थोडंसं त्याच्याबद्दल एक कशी मांडणी करू इच्छितो आणि मला असं वाटतं ते मी करू शकलो आहे. तर ह्याचे रिझन वाईज पण परिणाम आहेत. परत ह्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की ह्याच्यात निव्वळ तत्वज्ञानाचा विचार काय. तर कुठलाही राजकीय पक्ष तयार होतो म्हणजे काय होतं, तर राजकीय पक्ष काही कंपनी नसते. राजकीय पक्ष हा लोकांच्या गरजातूनच निर्माण होतो. आता काँग्रेस पक्षाची स्थापना ॲलन ह्यूम या एका इंग्रजानेच केली 1845 साली. पुढे ते स्वातंत्र्य आंदोलनात रूपांतर झालं. मग काँग्रेस एक चळवळ बनली आणि मग नंतर 47 नंतर काँग्रेस पक्ष स्थापन झाला. 47 अगोदर काँग्रेस पक्ष नव्हता, ती चळवळ होती. त्यात सगळ्या सामान्य लोकांचा सहभाग होता. महात्मा गांधी सांगितले की आता ही चळवळ तुम्ही, कारण स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर ज्यांनी चळवळ चालवली तेच पक्ष म्हणून राज्य करू शकत नाही. पण ती त्यांची कल्पना मान्य केली नाही काँग्रेस पक्षाने. मग काँग्रेस पक्ष झाला आणि परत त्यांचं राज्य आलं. तर नंतर मग महात्मा गांधींची हत्या झाली. मग हिंदू महासभा, मग RSS हे यांच्यावर नकारात्मक राजकारण झालं. मग 70-80च्या दशकामध्ये हिंदुत्वाचं राजकारण आलं. मग ते वरती आले पक्ष. तर एक तुम्ही ऑब्झर्व्ह करा, किंवा इथे तुम्ही शिवसेनेचं आणखीन एक उदाहरण घ्या की 60 साल 70 साली त्यांचं मराठी चाललं होतं. दक्षिणात त्यांच्या विरुद्ध आंदोलन. मग नंतर त्यांनी 80च्या दशकामध्ये रमेश प्रभू विले पार्ल्यातून जिंकले. हिंदुत्वाचा विषय त्यांनी घेतला. मग त्यांनी सांगितलं की आता आम्हाला व्यापक धोरण करायचं आहे. आता ते थोडंसं व्यापक होत चाललेलं आहे. हे बघा, म्हणजे हे कसं घडत असतं की लोकांची मानसिकता जशी जशी बदलत जाईल त्याप्रमाणे बदल करणं आणि आपल्याला जे दूरदृष्टी आहे त्याप्रमाणे लोकांना बदल करायला लावणं, हे दोन गोष्टी राजकीय पक्षांच्या होतात. पहिल्या बाबतीत मात्र राजकीय पक्ष खूप अग्रेसर आहे असं मला वाटतं. म्हणजे राजकीय पक्षांचा माझा जो परिचय आहे की लोकांना आता विषय काय करंट, त्याच्यावर ती हवा लाटेवर सोडवायचं आणि लोकांची मनं इनकॅश करायची, असं लोकांचा एक राजकीय पक्षाचं धोरण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे राजकीय पक्षांमध्ये अनेक गट असतात आणि त्याप्रमाणे त्याचे सेल असतात. म्हणजे अल्पसंख्याक सेल, अमुक सेल किंवा हे ते वगैरे असे अनेक प्रकारचे हे असतात. परंतु राजकीय पक्षांकडे कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट असतात असं मला तरी याबद्दल मला शंका आहे. राजकीय पक्षांचं आणि माझं फार जमलेलं आणि फार जमलेलं पण नाही, दोन्ही पण आहे. त्यांच्या बऱ्याचशा नेत्यांचा मला संपर्क आलेला आहे आणि मला त्याचा बऱ्यापैकी त्रासही झालेला आहे त्या लोकांचा. पण त्याच्यात मला कोणाचा म्हणजे ऑब्जेक्शन नाही आहे आणि कोणाबद्दल राग नाही आहे. राजकीय भविष्याच्या निमित्ताने काही लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, हे खरं आहे. परंतु इथे मी जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यात काय घडणार आहे या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बोलतोय. आणि मला खात्री आहे की सगळे राजकीय पक्षाचे नेते माझं म्हणणं त्या स्पिरिटमध्ये घेतील, तत्वाच्या भाषेत घेतील. कारण कोणत्या पक्षाचा मी छुपा किंवा उघड समर्थक किंवा कार्यकर्ता नाही. सुदैवाने सगळ्याच पक्षाच्या लोकांना हे मान्य आहे. हे माझं नशीब. तर मी तुम्हाला आता काही उदाहरणं देतो की बघा, आता बहुजन समाज पक्षाचं उदाहरण घ्या. मायावतींनी आणि काशीराम आणि मायावती यांनी यूपीमध्ये, म्हणजे आत्ता तर यूपीमध्ये मायावतीने एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबवला आणि त्या सत्तेवर आल्या. पुढे ते ह्या लोकसभेत काही त्या फार प्रभाव टाकू शकल्या नाहीत. मग त्याचा एक परिणाम इथे महाराष्ट्र राजकारणात. आता रामदास आठवले म्हणतात की सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात आम्ही करू. आता तिथं सोशल इंजिनिअरिंग वेगळं आणि इथलं वेगळं आहे. पण आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं होतं की नवबौद्ध आणि फक्त महाराजांचं राजकारण आपल्याला करायचं नाही, सगळ्या जातींचं राजकारण करायचं आहे. त्या मुद्द्यावर आता जवळजवळ 50 वर्षांतर रामदास आठवले आलेले आहेत आणि काही रिपाई तर त्यांना यश मिळू शकतं. त्यांनी जर नीट धोरणं आखली. आता काही लोक म्हणतील हे निवडणुकीचं राजकारण झालं, तर ते तथ्य आहे. परंतु जर त्या मार्गावर वाटचाल करत राहिले तर ते सक्सेसफुल होऊ शकतात.